परकीय व्यापारामध्ये काही आपण राहिलेला एक महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो पॉईंट कव्हर करू. जॉईंट झाले सगळे? आवाज येतोय सगळ्यांना? चल एकदा कन्फर्म करा. ओके, समजा माझा मित्र आहे गणेश आणि तो सपोज युरोपमध्ये आहे आणि तो युरोपमधून त्याच्या आईवडिलांना पैसे पाठवतोय. कोणत्या तोलामध्ये येईल? कशामध्ये येईल? हा जो आंतरराष्ट्रीय व्यवहार झाला तो कशामध्ये येईल? कशामध्ये तो येईल? व्यवहारामध्ये येईल, बरोबर. पण व्यवहारातल्या कोणत्या भागात येईल? तो चालू खात्यावर येईल की भांडवली खात्यावर येईल? तो चालू खात्यावर येईल की भांडवली खात्यावर येईल? कशावर येईल? व्हेरी गुड. तो कशावर येईल? चालू खात्यावर येईल, बरोबर ना? राईट्स. तर चालू खात्यावर जर आला तो भांडवली खात्यावर नाही येणार, कारण की तो त्याच्या आईवडिलांना पैसे पाठवते. तर हा कशावर येईल? चालू खात्यावर येईल. मग मला एक सांगा, हा वस्तूमधून येईल की सेवामधून येईल? हा वस्तू म्हणून येईल पैसा और सेवा म्हणून येईल? काय म्हणून येईल नक्की? तो काय म्हणून येईल? तो वस्तूमध्ये येईल की सेवामध्ये येईल? तो ऑब्व्हियसली तो ॲज अ सेवा येईल, तो वस्तू येणार नाही. तो चालू खात्यात येईल, तो सेवामध्ये येईल. आता मुद्दा असा आहे की तो आयात समजावा और तो निर्यात समजावा. काय समजावा नक्की? त्याला तुम्ही आयात म्हणून समजून घ्याल की तुम्ही निर्यात म्हणून समजून घ्याल? काय म्हणून तुम्ही समजून घ्याल त्याला? तो परकीय चलन आपल्या देशात पाठवतोय युरोपवरनं आपल्या आईवडिलांना. तर परकीय चलन आपल्या देशात किंवा देशाला मिळत आहे, आपल्या देशाला मिळत आहे. जर परकीय चलन आपल्या देशाला मिळत आहे तर मग कसं मिळतं परकीय चलन? आयात केल्यावर मिळतं. आयात केल्यावर उलट आपलं परकीय चलन परदेशात जातं. परकीय चलन परदेशात जाईल, म्हणजे आयात येणार नाही. तर तो आपल्या देशात पाठवतोय म्हणजे तो आपल्या देशात निर्यात करतोय. कारण की ज्यावेळेस आपण निर्यात करतो तेव्हा आपल्याला परकीय चलन मिळते. ठीक आहे, आपल्या परकीय चलन मिळते. हे पॉईंट लक्षात ठेवा. तुम्ही कधी फिरायला गेले, काही काही लोक मस्तपैकी लग्न वगैरे झाले की हनीमूनला जातात विदेशात, मॉरिशियस, सिंगापूर अशा ठिकाणी फिरायला जातात. किंवा काही लोक दरवर्षाला एक टूर आपली विदेशामध्ये मारायची, किंवा काही लोकांना हाऊस असते विदेशामध्ये फिरायला जायची, ते लोक करतात. तर ज्यावेळेस तुम्ही विदेशात फिरायला जाल, ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही देशातून आपल्या इंडियामधून ज्यावेळेस तुम्ही विदेशात फिरायला जाल, त्यावेळेस तुम्ही काय कराल? तर तुम्ही फिरायला ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्ही बाहेर खर्च करता. काय करता? बाहेर खर्च करता. तर तुम्ही काय म्हणाल? अरे नाही सर, आम्ही तर काय केलं, आम्ही तर बाहेर गेलो. आम्ही काय गेलो?
आम्ही बाहेर गेलो. तर तुम्ही बाहेर तर गेलात, ठीक आहे, तुम्ही काय गेलात, विदेशात गेलात. पण विदेशात गेल्यावर तुम्ही काय केलं, तिथं आपलं भारताच्या करन्सीला तुम्ही विदेशी करन्सीमध्ये कन्वर्ट केलं आणि तिकडे जाऊन तुम्ही विदेशी पैसा खर्च केला. तर तिथं आपला विदेशी पैसा म्हणजे आपल्या भारताच्या करन्सीमध्ये विनिमय करून तुम्ही तिथं विदेशी पैसा खर्च करताय. म्हणजे तिथं तुम्ही काय करताय, तर तुम्ही तिथं आयात करताय. कारण की तुम्ही लक्षात घ्या, आयातीमध्ये परकीय चलन परदेशात जाईल. आपल्या देशातलं चलन परदेशात ज्यावेळेस जातं तिथं तुम्ही जाऊन खर्च करता. बाहेर ज्यावेळेस तुम्ही खर्च करता त्याला आपण म्हणू आयात. पण तिथं तुम्ही कमवताय, गणेश तिथं कमवतोय आणि कमवलेलं परकीय चलन तो भारतात पाठवतोय, तर त्याला आपण म्हणू निर्यात. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हा. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो. तुम्ही कधी फिरायला बाहेर गेले परदेशात, तर तुम्ही ज्यावेळेस बाहेर फिरायला परदेशात जाल त्यावेळेस रुपये घेऊन जाता येत नाही आपल्याला. आपल्याला काय करावं लागतं, एअरपोर्टमध्ये गेलो की एअरपोर्टमध्ये आपल्याला रुपयाच्या बदल्यात म्हणजे तुम्हाला एक मोठी गड्डी, ओके, मस्तपैकी 1,00,000 रुपयाची गड्डी तिथं द्यायची आणि त्याच्याकडनं फक्त 12 नोटा मिळतात. 100-100 डॉलरच्या 12 नोटा तुम्हाला दिल्या जातात. तुम्ही 1,00,000 रुपये द्या, ते 1200 डॉलर तुम्हाला देतात आणि ते 1200 मस्तपैकी खिशात भरायचे आणि जायचं अमेरिकेला. म्हणजे तुम्ही काय करताय, परकीय चलन आपल्या देशात कन्वर्ट करून तुम्ही ते परकीय चलन आपल्या देशातलं परकीय चलन घेऊन तुम्ही बाहेर चालले फिरायला. तुम्ही ज्यावेळेस बाहेर फिरायला जाता ना त्यावेळेस तुम्ही आपल्या देशातलं परकीय चलन घेऊन बाहेर खर्च करायला जाता. म्हणजे तुम्ही काय करताय, परकीय चलन आपलं खर्च करताय. आणि आपण परकीय चलन कधी खर्च करतो, ज्यावेळेस आपण आयात करतो. आपल्या देशाचं परकीय चलन खर्च कधी होतं, ज्यावेळेस आपण आयात करतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बाहेर फिरायला जाता, ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही काय करताय, त्या ठिकाणी परकीय चलन खर्च करताय. आणि परकीय चलन खर्च करताय म्हणजे तुम्ही आयात करताय. तिथं तुम्ही खर्च कराल, एन्जॉय कराल, कपडे बिपडे विकत घ्याल आणि घरी याल. पण गणेश काय करत होता, गणेशनं युरोपमध्ये जॉब करतोय. गणेश युरोपमध्ये जॉब करतोय, युरोपमध्येच पैसा कमवतोय आणि उलट तिथला तो पैसा तो त्यांच्या आईवडिलांसाठी इकडं भारतात पाठवतोय. गणेश काय करतोय, त्याच्या आईवडिलांसाठी पैसा भारतात पाठवतोय. तर आईवडिलांसाठी ज्यावेळेस गणेश पैसा पाठवतो तर आपल्या देशाला परकीय चलन मिळते. काय मिळते, परकीय चलन मिळतं. आणि परकीय चलन कधी मिळतं परकीय चलन कधी मिळतं, परकीय चलन मिळतं जेव्हा आपण एखादी वस्तू निर्यात करतो. म्हणजे गणेश तिकडे जाऊन जो काम करतोय आणि तिथून जो पैसा आपल्या देशाला पाठवतोय, म्हणजे एक प्रकारे गणेश तिथं काय करतोय, निर्यात करतोय. गणेशने काय केली, निर्यात केली. हेच सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. या सगळ्या संकल्पना आहेत परकीय व्यापारासंदर्भातल्या आणि ह्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायच्या आहेत. आणि म्हणूनच माझा प्रयत्न हाच राहणार की तुम्ही एक प्रॉपर पद्धतीनं एक 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 पॉईंट या ठिकाणी कव्हर तुम्हाला करायचा आहे. यावरती आधारित आता एकच पॉईंट महत्त्वाचा राहिला आहे आणि तो पॉईंट आहे भारताचे परकीय व्यापारातील एक धोरण किंवा परकीय व्यापाराच्या धोरणांबद्दलची एक तरतूद. तर सगळ्यात पहिले आपण घेऊ परकीय व्यापार आणि त्या संदर्भात असलेली धोरणे. ओके, ही जी परकीय व्यापाराची धोरणे आहेत, ठीक आहे, ही परकीय व्यापाराची धोरणे तसं तर जुन्या काळापासून चालत आलेली आहेत. ओके, अगदी इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा परकीय व्यापाराची धोरणं राबवली जात होती. पण इंग्रज काय करायचे, लेखाचे जास्त निर्यात करायचे. निर्यात कच्च्या मालाची असायची आणि आपल्या देशात आयात खूप कमी केली जायची. आणि आयात असायची तर आयात पक्क्या मालाची असायची. म्हणजे इंग्रजांच्या काळात आपली निर्यात जास्त होती आणि आपली आयात निर्यातीपेक्षाही कमी होती. आपण त्या काळात फायद्यात होतो. त्या काळात आपण फायदा कमवत होतो कारण की इंग्रज हे फायदा कमवत होते. ठीक आहे, त्यानंतर भारतामध्ये 1972-73च्या काळापासून काही धोरणं आली, परंतु ही धोरणं एवढी महत्त्वाची नव्हती.
तुम्हाला जी परीक्षाभिमुख धोरणे विचारली जातील ते विचारले जातात पंचवार्षिक धोरणे. ठीक आहे, सगळी धोरणे तुम्ही जर करत बसलात तर ते पॉसिबल होणार नाही. म्हणजे जेवढे टॉपिक्स आपण गेल्या ह्या 4 लेक्चरमध्ये कव्हर करतोय, ह्या 4 लेक्चरच्या टॉपिक्सपैकी तुम्हाला फक्त आणि फक्त एक प्रश्न येणार आहे. मग तो कुठला प्रश्न येईल, काय येईल आणि कशा पद्धतीने येईल, डोंट नो. ठीक आहे. तर परकीय व्यापार धोरणांमध्ये सगळ्यात पहिले आपण पहिलं फर्स्ट, ठीक आहे, आपल्या भारतात असलेलं पहिलं पंचवार्षिक जे धोरण होतं, तसं तर खूप धोरणं आली होती. चला आपण पहिले त्रैमासिक धोरणं बघू. त्रैवार्षिक, मासिक पण नाही, सॉरी, त्रैवार्षिक. तर त्रैवार्षिक धोरणांमध्ये, ठीक आहे, त्रैवार्षिक धोरणांमध्ये आपले 3 धोरणं झाली होती. किती झाली होती? 3. तर पहिलं जे धोरण आलं होतं 1985 ते 1988, जे की वाणिज्य मंत्री होते व्ही.पी. सिंग. ठीक आहे. दुसरं होतं 1988 ते 1991, त्या काळात होते एन.डी. तिवारी. बट तुम्हालाही माहिती आहे की 88, 89, 90च्या काळात खूप मोठे इश्यू झाले. आणि तिसरं जे धोरण आलं होतं ते आलं होतं 1990 ते 1993. पण हे सुद्धा धोरण गटांगळ्या खाल्ली. याही धोरणाने गटांगळ्या खाल्ल्या, याही धोरणाने गटांगळ्या खाल्ल्या. हे जे धोरण तिसरं आणलं होतं ते अरुण नेहरूने आणलं होतं. अरुण नेहरू. आता ह्या 3 त्रैवार्षिक धोरणांना सक्सेसफुल, जर ह्याच्यातलं सगळ्यात चांगलं व्यवस्थित झालं ते म्हणजे हे पहिलं झालं. बाकीच्यांना व्यवस्थित जम बसवला किंवा बसवता नाही आला. बाकीच्यांना व्यवस्थित जमच बसवता नाही आला. ठीक आहे, बाकीच्यांना व्यवस्थित जम बसवता आला नाही. जस्ट 1 मिनिट द्या. मग आता पुढच्या धोरणाकडे जाऊ. या पुढच्या धोरणाच्या हिशोबाने जर बघितलं तर 1992 ते 94, सॉरी 92 ते 97 या काळात, 1992 म्हणजे आता आपण बघणार आहोत फर्स्ट पंचवार्षिक धोरणे. तर जे पहिलं होतं ते होतं 1992 ते 1997. हे होतं फर्स्ट पंचवार्षिक धोरण, जे कशाचं होतं? आयात निर्यातीचं. आणि हे आलं होतं कोणत्या? तर 8व्या पंचवार्षिक, 8व्या 5 इयर प्लॅनमध्ये. ज्यावेळेस आपण सूचकात्मक नियोजन स्वीकारलं होतं त्या 8व्या 5 इयर प्लॅनमध्ये हे आलं होतं. ते 1992 ते 1997. यावेळेस वाणिज्य मंत्री जे होते ते प्रणव मुखर्जी होते. कोण होते? प्रणव मुखर्जी. या धोरणामध्ये आपण काय ठरवलं होतं? तर हे जे धोरण होतं यामध्ये आपण व्यापारात उदारीकरण स्वीकारलं होतं. आपण उदारीकरण स्वीकारलं होतं. पण कशात स्वीकारलं होतं रे? व्यापार. आपण आयात करायची हे धोरण स्वीकारलं होतं. पण कशासाठी? पण निर्यात किंवा निर्यातीभिमुख वस्तू तयार करण्यासाठी. ज्या निर्यातीभिमुख वस्तू असतात ह्या निर्यातीभिमुख वस्तू तयार करण्याच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे, आयात करायची या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं. अशी आयात करा, चैनीसाठी करू नका किंवा ऐशोआरामासाठी करू नका, तर निर्यातीभिमुख गोष्टींसाठी तुम्ही वस्तू तयार करण्यासाठी आयात करा. या ठिकाणी या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण
जो फोकस ठेवला होता निर्यात करण्याचा, निर्यातीचा, म्हणजे आपण कोणत्या देशांना जास्त फोकस ठेवायचा निर्यात करण्यासाठी, तर तो होता लॅटिन अमेरिका, म्हणजेच दक्षिण अमेरिका खंड. कोणता? तर दक्षिण अमेरिका खंड हा या ठिकाणी फोकस ठेवला होता, लॅटिन अमेरिका खंड. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे सेकंड जे पंचवार्षिक धोरण आलं, हे सेकंड पंचवार्षिक धोरण 1997 ते 2002 या काळामध्ये आलं होतं. ठीक आहे. या ठिकाणी या 1997च्या धोरणाला बी रमैया रमैया यांनी स्टार्ट केलं होतं. हे होते त्या काळातले वाणिज्य मंत्री. यामध्ये आपण ड्युटी एंटायटलमेंट, ओके, एंटायटलमेंट पासबुक स्कीम, त्याला ड्युटी एंटायटल, ठीक आहे, एंटायटलमेंट पासबुक स्कीम नावाची एक महत्त्वाची योजना राबवली होती, ज्यामध्ये DEPS म्हटलं जातं. ठीक आहे. आणि याच काळात आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज, जसं आता नागपूर वगैरे या एरियामध्ये मिहान प्रकल्प आहे, हे जे सेज आले, हे सगळे सेज प्रकल्प या काळातच, म्हणजे या आयात निर्यात धोरणाच्या काळातच तयार करण्यात आले होते. मग थर्ड योजना आली. ती जी होती 2002 ते 2007. ह्या सगळ्या योजना ही होती 9th 5 इयर प्लॅन बरोबर, आणि ही होती 10th 5 इयर प्लॅन बरोबर. ही 2002 ते 2007 या पॉईंट ऑफ व्ह्यूनं इथं ही योजना आली होती, जी आली होती मुरोसोली मारन यांच्या मंत्रिपदाखाली. मुरोसोली मारन, या मुरोसोली मारनच्या अध्यक्षतेखाली किंवा त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ही आली होती. बट अनफॉर्च्युनेटली मुरोसोली मारन यांची ही योजना 2004ला स्टॉप केली. काय केली? स्टॉप केली. म्हणजे 10व्या पंचवार्षिक योजनेच्या काळातली ही योजना पुढं स्टॉप केली. कधी स्टॉप केली? 2004ला. कोणी स्टॉप केली? तर UPA सरकारने. कोणी केली? UPA सरकारने. म्हणजे ही जी योजना होती ही वाजपेयी सरकारने सुरू केली होती, म्हणजे NDA सरकारनं, जी की पुढे जाऊन काय केली तर स्टॉप करण्यात आली. मग त्यावेळेस ही तिसरी पंचवार्षिक योजना रद्द ठरवली, आणि फायनली एक परकीय व्यापार धोरण, ठीक आहे, एक परकीय व्यापार धोरण, यालाच एक थर्ड न्यू प्लॅन, एक थर्ड असा न्यू प्लॅन 2004 ते 2009 असा नवीन लॉन्च करण्यात आला होता, ज्या ठिकाणी वाणिज्य मंत्री होते कमलनाथ. कोण होते? कमलनाथ. वाणिज्य मंत्री कमलनाथ होते. ठीक आहे. ज्या ठिकाणी जागतिक व्यापारातला हिस्सा, जागतिक व्यापारात, म्हणजे आपल्या देशात एवढी मोठी पॉप्युलेशन आहे, एवढी भयानक मोठी पॉप्युलेशन आहे, खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन करायचं आपण प्लॅनिंग करतोय, बट जागतिक व्यापारामध्ये आपला जो हिस्सा होता तो 1% पण नव्हता. 2009ची गोष्ट करतोय बरं का मी. जागतिक व्यापारामध्ये ना आयात आणि निर्यात ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर आयात निर्यातीमध्ये आपला हिस्सा 1% नव्हता. म्हणजे ज्या देशाची पॉप्युलेशन जगात टॉप सेकंडमध्ये होते त्या काळात, तो देश जागतिक व्यापारामध्ये 1% सुद्धा वाटेकरूचा नव्हता. अशी आपली लेवल होती त्या काळात. 2009ची गोष्ट, म्हणजे आजपासून साधारणतः 15 वर्ष आधी. आता कुठेतरी ती 2-2.5% वरती गेली, पण त्या काळात आपली लेवल कुठंच नव्हती. मग आता काय करायचं त्यासाठी? तर जागतिक व्यापारात आपला हिस्सा 1.5% करणे हे त्यामागचं लक्ष ठरवलं होतं.
ठीक आहे. आणि यासाठीच ठीक आहे, यासाठीच निर्यातीला प्रोत्साहन देण्यात आलं होतं. निर्यातीला प्रोत्साहन. मग आता हे जे निर्यातीला प्रोत्साहन दिलं गेलं त्याच्यातला एक महत्त्वाचा किस्सा सांगतो. उदाहरणार्थ, निर्यातीवर असलेला सेवा कर. निर्यातीवरचा असलेला जो सेवा कर आहे, हा सेवा कर रद्द केला. निर्यातीचा जो सेवा कर आहे तो रद्द करून टाकला, संपून टाकला. ठीक आहे. बायोटेक पार्क्स सुरू करण्यात आले. बायोटेक पार्क्स सुरू केले. ठीक आहे. आणि ऑब्विसली एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया. ओके, एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया म्हणजे तुम्ही या आपल्या देशामध्ये व्यवस्थापन करा आणि इथून एक्सपोर्ट करा, अशा काही योजना सुरू केल्या गेल्या होत्या. त्यानंतर 2009ला, तर 2009 नंतर ऑब्विसली परत एक योजना जोरदार आली. 2009 ते 2014 आपण फोर्थ प्लॅन म्हणू किंवा परकीय व्यापार धोरण. परकीय व्यापार धोरण जे की 2009 ते 2014 असं सेट केलं गेलं. यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे प्राईम मिनिस्टर होते. तर आनंद शर्मा वाणिज्य मंत्री आनंद शर्मा होते. वाणिज्य मंत्री कोण होते? तर आनंद शर्मा. 2014 पर्यंत ही जी सुरू केली होती, या सगळ्यांच्या आधी म्हणजे ही प्लॅन सुरू करायच्या आधी 2008 मध्ये USA आणि युरोप या ठिकाणी मंदी आली होती. USA मध्ये तर शटडाऊनच झालं होतं जवळपास. ठीक आहे. USA मध्ये शटडाऊन झालं होतं. या धोरणानुसार ठीक आहे, त्यानुसार सेजमध्ये लागलेल्या कमीत कमी ज्या जागा होत्या त्याची मर्यादा हटवली होती. म्हणजे सेजमध्ये उदारीकरण केलं होतं. सेजमध्ये उदारीकरण केलं होतं. तिथं जी जागा होती ती हटवली होती. ठीक आहे. कुठं जी जागा होती हटवली होती. म्हणजे जर बहुक्षत्रीय सेज तयार करायचा आहे, बहुक्षत्रीय सेज, तर ती आता 500 हेक्टर केली. आधी किती होती? आधी 1000 हेक्टर होती. आणि छोटे सेज म्हणजे एकल उत्पादन करणारे जे सेज होते त्याची फक्त 50 हेक्टर केली होती, जे की आधी 100 हेक्टर होते. म्हणजे फक्त आय टी पार्क एकल उत्पादनात येतो. आय टी पार्क काय येतो? एकल उत्पादनात. पण बहुक्षत्रीय म्हणलं तर मग तिथं औद्योगिक, तिथं इंडस्ट्रियलायझेशन पण येतं, तिथं आय टी पार्क पण येतो, तिथं हाऊसिंग पण येते, तिथं बायोटेक्नॉलॉजी पण येते. सगळ्याच प्रकारचे सेज येतात. बहुप्रकल्प क्षेत्रीय म्हणजे सगळ्याच प्रकारचे सेज, म्हणजे हे मोठे असतात. ठीक आहे. तर आता एकल उत्पादन क्षेत्र जे आहे ते 50 हेक्टरच्या आसपास सेट केलं गेलं. हा प्लॅन सक्सेसफुल चाललाच होता. त्याचबरोबर इथे एक महत्त्वाच्या शहरांना, ओके, या ठिकाणी महत्त्वाचे शहर जे होते ह्या शहरांना दर्जा द्यायला सुरुवात केली. शहरांना दर्जा दिला. जो दर्जा होता टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स. टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स. टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स. ठीक आहे. टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स. या धोरणात
ओके, या धोरणात काही टाऊनला जसं हस्तकलासाठी जयपूर, श्रीनगर आणि चामडी उद्योगासाठी म्हणजे चमडासाठी कानपूर आणि देवास असे काही एरिया सेट करण्यात आले. आता 2014मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2014मध्ये काय झालं, मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सरकार बदल झाला. सरकारमध्ये तर बदल झालाच झाला. या सरकारच्या बदलानुसार आपल्याकडे पॉलिसी खूप मोठ्या प्रमाणात चेंज झाल्या. मोदी सरकार आलं. मोदी सरकारने एक वर्ष थोडासा गॅप घेतला. मोदी सरकारनं लगेच 2014मध्ये धांगडधिंगा नाही केला. तर त्यांनी एक वर्ष म्हणजे 2014 ते 2015 या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं धोरण त्यांनी सेटल नाही केलं. त्यांनी पूर्ण प्लॅन केलं की आपण नक्की फोकस कशावर ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटी 2015 ते 2020 2015 ते 2020 ज्याला पुढं अगदी वाढवून, ठीक आहे, ज्याला पुढं वाढवलं होतं. कधीपर्यंत केलं होतं तर पार अगदी 2022 पर्यंत सेटल, हा पार अगदी ढकलत नेलं होतं पुढं. ठीक आहे, इथपर्यंत शेवटी एक महत्त्वाचं परकीय व्यापार धोरण सुरू केलं होतं, ज्याला स्टार्ट केलं होतं निर्मला सीतारामन यांनी. निर्मला सीतारामन, ज्यामध्ये आयात पर्यायीकरण करणे परत एकदा स्वीकारलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे जागतिक वाटा 3%, आयात पर्यायीकरण काय करणे, आयात पर्यायीकरण करणे. दुसरं निर्यात प्रोत्साहन, मेक इन इंडिया सक्सेसफुल करणे. मेक इन इंडिया जी आहे ती एकदम चांगल्या पद्धतीनं आणि सक्सेसफुल पॅटर्ननं या ठिकाणी सेट करणे, त्याच्यावरती काम करणे. ओके, हा मेक इन इंडियाचा एक इफेक्ट या ठिकाणी होता. तर मेक इन इंडियाचा पार्ट कव्हर करणे. तसंच यामध्ये मर्चंडाईज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम सुरू केली होती, जे की तुम्हाला मर्चंडाईज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया अशी स्कीम म्हणजे आपल्या देशातून काही मर्चंट बँका असतील किंवा मर्चंट संस्था असतील त्यांच्या माध्यमातून तुम्ही एक्सपोर्ट करा. तसंच सर्व फ्रॉम इंडिया या सेवेला सुद्धा प्रोत्साहन दिलं होतं. ठीक आहे, आणि साधारणतः दरवर्षी आपल्या निर्यातीत 11.5%ची वाढ करणे, या प्रत्येक वर्षी आपली निर्यात वाढली पाहिजे. आणि खरं सांगतो की आपल्या देशामध्ये खूप जबरदस्त निर्यातीची ग्रोथ झालेली आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीच्या या काही योजना आपल्या देशामध्ये स्टार्ट झाल्या होत्या. ठीक आहे, आपल्या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या योजना स्टार्ट झाल्या होत्या. ठीक आहे, निर्यात प्रोत्साहन औद्योगिक क्षेत्र हे सुद्धा डेव्हलप केले गेले होते. निर्यात प्रोत्साहन करण्यासाठीचे औद्योगिक क्षेत्र 94ला आलं होतं बरं का रे. निर्यात प्रोत्साहन, निर्यात प्रोत्साहन औद्योगिक क्षेत्र 1994 मध्ये. जसं सेज आहे आणि इतर गोष्टी आहेत ह्यात. आता ह्याच्यावरती आजकाल खूप जास्त क्वेश्चन्स येत नाही. एकेकाळी खूप यायचे क्वेश्चन्स की निर्यातीला प्रोत्साहन करणारे महत्त्वाचे घटक कोणते, कसे, काय. एकेकाळी खूप जास्तीत जास्त टार्गेट व्हायचे, परंतु आता ते एवढे जास्त टार्गेट होत नाहीत. आता फक्त नॉर्मल लेवलवरती हे टार्गेट होतात. तर हा झाला तुमचा एक परकीय व्यापाराच्या बाबतीतला एक महत्त्वाचा पार्ट. कोणाला काय डाऊट यामध्ये? ठीक आहे, तर आता उद्या तुमचं एक इंट्रोडक्टरी पार्ट होईल. कशाचा होईल? इंट्रोडक्टरी पार्ट होईल आंतरराष्ट्रीय संघटनांचा. आता याच्यामध्ये एक पुढचा पार्ट आहे सेल्स प्रकल्प किंवा इतर, पण मी आधीच सांगितलं की तो भाग तुम्हाला आता एवढा महत्त्वाचा नाही राहिला. एकेकाळी खूप क्वेश्चन यायचे, आता त्याला खूप जास्त फोकस नाही ठेवला जात, कारण की हा सगळा जो सेज वगैरेचा भाग होता तो सगळा काँग्रेसच्या काळामध्ये खूप जास्त उचलला गेला होता. आता सेजवरती खूप जास्त लक्ष नाही आहे. आता आपला जे कॉन्सन्ट्रेशन आहेत हे बाकीच्या स्कीमवरतीच जास्त आहेत, की आपण निर्यातीला प्रोत्साहन कसं देतोय, काय करतोय आणि कसं करतोय. फक्त बुक्समधून सेज आणि त्या सेजच्या रिलेटेड असलेले जे काही घटक आहेत तेवढे फक्त एकदा कव्हर करून घ्या. फक्त तुम्हाला तेवढं मी कव्हर करायला सांगतोय. बाकी उद्या आपण आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनमध्ये 2 महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन कव्हर करू. त्याचं मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऑलरेडी अपलोड करणार आहे. ठीक आहे, तर ते
रेकॉर्डिंग अपलोड करायच्या आधी. उद्या फक्त तुमचं मॉर्निंगचं लेक्चर होईल. ठीक आहे, उद्या तुमची मॉर्निंगचे लेक्चर होईल. उद्या दुपारचे लेक्चर्स तुमचं होणार नाही आहे. ओके, तुमचं डायरेक्ट नंतर लेक्चर सोमवारपासून नवीन चॅप्टरचे स्टार्ट होतील. म्हणजे परत संग्राम आणि बाकीचे जे बॅचेस आहेत हे तुमचे अलग अलग होतील. ठीक आहे, म्हणजे आता जवळपास संग्रामच्या बॅचमध्ये तुमची पॉलिटी स्टार्ट होईल. कारण की संग्रामचं संपलं आता, पूर्ण जेवढं सांगायचं शिकवायचं होतं तेवढा सगळा भाग झाला. म्हणजे तुम्हाला लोकांना आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनचे जे लेक्चर्स पडतील त्या आंतरराष्ट्रीय लेक्चर्सचा सगळा भाग तुम्हाला रविवारपर्यंत कंप्लीट करायचा आहे. कारण की तुम्ही सेल्फ स्टडी पण करणं गरजेचं आहे. आणि या काळामध्ये सध्या तुमचा राहिलेला जो अभ्यासाचा सिलेबसचा पार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे, मी पण जरा थोडेसे क्वेश्चन्स इकॉनॉमिक्सचे बनवायचे आहेत. ओके, तर शुक्रवार आपलं उद्या एक लेक्चर होईल. म्हणजे असं समजून चला की शनिवार रविवारपर्यंत मला इकॉनॉमिक्सचा जो मी प्रश्नसंग्राम सुरू केलेला आहे त्याच्यावर मला जवळपास 150 क्वेश्चन्स सेट करायचे. तर 150 क्वेश्चन्स बनवलेत, त्याला मला सगळं सेटअप करायचं आहे. मग तिथून पुढं प्रॉपरली मला इकॉनॉमिक्सचा प्रश्नसंग्राम व्यवस्थित घेता येईल. त्याचबरोबर माझे थोडंसं डिपार्टमेंटचे 2-3 टेस्ट बाकी राहिलेत. 2 टेस्ट त्याचे क्वेश्चन सेट करायचे. तर हे जरा 2-3 कामं ह्या नोव्हेंबरपर्यंत मी उरकून टाकतो. मग एकदा डिपार्टमेंटमधनं फ्री झालो की मग काय प्रॉब्लेमच नाही मला. ठीक आहे, तर हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, तर हे सगळा भाग झालेला आहे. परकीय व्यापाराचा जवळपास 90% पार्ट कव्हर केला आहे. एकच राहिला आहे सेज, पण मी जाणून बुजून का सांगतोय, तुम्ही तो भाग ऑलरेडी फॅक्च्युअल डाटाचा आहे, एकदा फक्त ओव्हरलुक करून घ्या. क्वेश्चन जास्त येत नाहीत तिकडे. ठीक आहे, आणि आला तो बेसिक स्वरूपातच येतो. आणि त्याचा उद्देश काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परकीय व्यापाराचे हे 3-4 लेक्चर जर तुम्ही चांगले कव्हर केले तर याच्यातून तुम्हाला लक्षात येऊनच जाईल की हा जो उद्देश आहे हा उद्देश म्हणजे एक प्रकारचा एकदम निर्यात प्रोत्साहन करणे, पैसे परकीय चलन मिळवणे हाच आहे. ठीक आहे, चला, थँक्यू.